सकाळच्या उठून दुकानात गेलतो. आज आमोश असल्यामुळे पप्पूने नारळ फोडला होता, त्यामुळे दुकानात आल्याबरोबर नारळ आणि खडीसाखर खाऊन घेतली पहिल्यांदा. आजचं आपलं नियोजन बावीकडे आहे, कारण बावीला जायचं आज आपल्याला. सामान ती घेतलं सगळं. मी आणि पप्पू दोघं जण जायला लागला बावीला. विषय काय झाला, बावीला जात असताना आपल्याला एक ट्यूबलाईट घेऊन जायची होती, मग ती दुकानातच राहिली, त्यामुळे माघार झालो मी आणायला. दुकानातून एक ट्यूबलाईट घेतली आणि इथून निघालो आपण माघारी. पप्पू थांबला नेहमी वाटत. पप्पून मी दोघं जण निघालो हायवेनी संकेत. बावीत आलो आपण कामावर. हे आपण पहिलं काम केलेलं आहे सगळं, पण इथलं वॉल लॅम्प बसवत राहिलं, ती बसवून घेतो पहिल्यांदा 2. आणि ट्यूबलाईट आणलेल्या आपण इथं लावल्या. हॉल मधली खराब झाली ती ट्यूबलाईट, त्यामुळे बदलले आपण. पुन्हा आपल्या दुसऱ्या मित्राचं 3 4 लॅम्प होतं, ती पण लावून घेतलं लगेच. पुन्हा आजीकडे गेलतो आपण खाली. आजी काय नव्हती, त्यामुळे दुसरीकडे एक काम बघायला गेलो आपण. बावीतच 2 कामं चालू होती. ती काम आपल्याला ठरवायची होती, त्यामुळे कामावर येऊन पहिल्यांदा कामं ठरवून घेतली दोन्ही पण. स्लॅब सगळा ठोकात झालेला, फक्त जाळी बांधायची राहिलेला. एक 2-4 दिवस स्लॅब इथला. घरी गेलो आपण, तेवढ्यात आजी पण आलती. आजीनं हरभऱ्याची भाजी आणली होती, घेऊन जाऊन त्या गावाकडे. मित्रांना आपल्याला थांबून घेतले. पण अजून एकदा कशामुळे थांबले तर फुटू बसवत होतं, त्यामुळे होल मारायला थांबून घेतले आपल्याला. होल ती मारून घेतली पहिल्यांदा, मग पुन्हा फुटू लावून घेतलं. 5-6 फुट होतं, तेवढं लावून घेतलं हॉलमध्ये. आज 3 कामावर एवढे हँगर लावली होती. 9 ते 10 हँगर लावली होती फक्त 3च कामावर. कटाळा आलता हँगर लावून. आज बावीतली सगळी कामं उरकली. तिथून निघालो आपण घराकडे. गावाकडे जात असताना आपल्याला भूक लागली होती, त्यामुळे एका हॉटेलवर थांबून जेवण करून घेतलं मस्तपैकी दोघांनी. जेवण ती सगळं झालं, त्यामुळे आपण निवांत निघालो घराकडे. आता घराकडे जात असताना काठी रस्त्याने एवढी मेंढर होती, अख्खा रस्ता पॅक झालता मेंढरानी. मेंढराच्या गर्दीतून वाट काढली, तिथून निघालो घराकडे.